नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण पनीरची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। मी 1 पाव पनीर घेतलेला आहे, त्याला धुवून घेतलेला आहे आणि त्याला चिरून घेतलेला आहे। पाण्यातून 2-3 वेळा धुतलेला आहे मी। आणि टमाटर घेतलेला आहे, 1 टमाटर वाटून आणि 2 कांदे वाटून घेतलेले आहे। अमूल क्रीम घेतलेला आहे आणि सुहाना मसाला घेतलेला आहे। चला तर बनवण्याच्या प्रोसेसकडे वळूया। सुहाना मसाल्याने खूप छान बनतो ही भाजी। मी सुहाना मसाला हा फोडून घेतलेला आहे, 4 चम्मच घेतलेला आहे आणि अर्ध वाटी दूध घेतलेला आहे। दुधामध्ये आता छान याला मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं, छान असं फेटून घ्यायचं। हा सुहाना मसाल्याने बिलकुल पटकन भाजी तयार होते आणि जास्त काही मसाले घालावे लागत नाही आणि छान मिक्स करून घेतलेला आहे। बघा, एकजीव झालेला आहे। दुधामध्ये छान याला मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आणि खूप सुंदर हॉटेलसारखी भाजी बनते। पहा, मी एक कढई गरम करून घेतलेली आहे, त्यातनं 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि 1 चम्मच मी जिरं घातलेलं आहे। जिरं तडतडल्यानंतर मोहरी घालायची आहे आणि हे छान तडतडू द्यायचं तेलामध्ये। फोडणी छान बसली पाहिजे, तेल पण चांगलं गरम झालं पाहिजे व्यवस्थित। आणि त्यानंतर मग आपल्याला कांदा हे वाटलेलं 2 कांदे वाटून घेतलेले आहे, हे टाकायचे आहे आणि छान तेलामध्ये याला छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। एकदम छान शिजलं पाहिजे कांदे हे तेलामध्ये। खूप छान भाजी तयार होते ही। व्यवस्थित शिजवायचं आहे आपल्याला। त्यानंतर मी 2-3 मिरच्या आणि लसूण आलं वाटून घेतलेलं आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये। तेही छान शिजवायचं आहे, तेलामध्ये पूर्ण शिजलं पाहिजे, तेव्हा भाजीची चवी खूप छान बनते। व्यवस्थित शिजल्या गेली नाही तर चवी व्यवस्थित लागत नाही। बघा, या प्रकारे शिजवायचं आहे। बघा, या प्रकारे आता हे छान लालसर कलर आलेला आहे। त्यानंतर आपल्याला अर्धा चम्मच हळद घालायची आहे, हळद। आणि हे मी गरम मसाला घेतलेला आहे, पनीरचा धने पावडर 1 चम्मच आणि हे लाल कश्मीरी तिखट घेतलं आहे, साधं तिखट 1 चम्मच घेतलेलं आहे मी। आणि हे जिरा पावडर घेतलेला आहे 1 चम्मच। छान हे मिक्स करून घ्यायचं आणि मसाले छान तेलामध्ये शिजले पाहिजे। मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि मग सर्व मसाले टाकल्यानंतर आपल्याला टमाटर वाटलेला हा टाकायचा आहे। अशा प्रोसेसने भाजी बनवाल ही भाजी इतकी सुरेख छान बनते, खूपच छान। माझ्या मुलाला तर खूप आवडली ही भाजी आणि मी याच प्रकारे बनवत असते। आता आपण सुहाना मसाला तो भिजवून घेतलेला होता तो पण तेलात सोडायचा आहे। लक्षात ठेवा, मसाले छान शिजले पाहिजे, तेव्हाच भाजीला चवी छान येते। आणि आता आपल्याला तेल सुटेपर्यंत हे मसाले छान शिजवून घ्यायचे आहे, तेल सुटेपर्यंत शिजवायचं आहे। मी एका साईडने पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। कधी पण भाजी बनवताना पाणी हे गरमच वापरायचं असतं। आणि आता छान बघा, भाजीला छान तेल सुटलेलं आहे, मसाल्यांनी तेल सोडलेलं आहे, तर समजायचं की आपला मसाला आता भाजीसाठी रेडी झालेला आहे। याच प्रकारे मसाला वाटायचा, म्हणजे बघा भन्नाट अशी चवी भाजीची तयार होते आणि आपल्याला हॉटेलच्या भाजीपेक्षाही ही भाजी खूप छान बनते। आता मी हे धुतलेले पनीरचे तुकडे टाकून घेते। पनीरचे तुकडे याच प्रकारे टाकायचे, भाजायचे वगैरे नाही, इतकी छान सॉफ्ट असे बनतात हे तुकडे यातनं आणि खूप छान चवी लागते याची। आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि मग झाकून घ्यायचं। 2-3 मिनिटापर्यंत छान याला झाकून शिजवायचं आहे।
आता उघडून बघायचं सॉफ्ट झाले की नाही झाले. बघा भाजी किती छान, मस्त कलरही खूप छान आलेला आहे भाजीला. आणि याच प्रकारे केल्यानंतर भाजीची चवी अशी भन्नाट लागत असते, खूपच छान. आता मी थोडं गरम पाणी साईडनी करून घेतलं, ते टाकलेलं आहे गरम केलेलं पाणी. तुम्हाला कितपत पातळ पाहिजे किंवा काही जण ग्रेव्ही ही घट्ट खातात, तर त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं. मी थोडं अजून घालून घेते कारण की शिजायची आहे भाजी. आणि पुन्हा हिला झाकून शिजवायचं आहे. या प्रोसेसनी भाजी बनवाल ना, खूपच छान मस्त भाजी तयार होते. बघा पनीर छान शिजलेले आहे, सॉफ्ट झालेले आहे, अगदी छान भाजी तयार झालेली आहे आपली. आता मी ही कस्तुरी मेथी घेतलेली आहे, ही हातावर क्रश करायची अशी आणि ती भाजीमध्ये सोडायची. थोडी जास्तच कस्तुरी मेथी घेतलेली आहे मी, म्हणजे कसं याची चवी ना खूप छान लागते भाजीमध्ये. आणि बटर घेतलेलं आहे, बटर टाकायचं आहे. बटरही वितळू द्यायचा. अमूल क्रीम घेतलेला आहे, हे क्रीम सोडायचं भाजीमध्ये. खूपच छान भाजी इतकी टेस्टी तयार झालेली होती, खूपच. त्यानंतर हे छान आपण मिक्स करून घ्यायचं. आता भाजी आपली तयार झालेली आहे. थोडं क्रीम वगैरे टाकल्यानंतर आता थोडं 1 मिनिटापर्यंत झाकून घेतलेलं आहे. बघा आपली भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा अशाच प्रकारे आणि कमेंट्स करून कळवा मला. माझी रेसिपी आवडली असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्राशी शेअर करा. धन्यवाद.